असो, आज आगळी वेगळी एक अशी पर्वणीचा दिवस आहे. कुणकड बी जमवायचं. ज्या सती अनुसयाच्या सती अनुसया आणि त्या अनुसयाचे जे काही घरी 3 अनुसयानं जन्माला आले. अनुसयाच्या देवानी परीक्षा घेतली सतीत्वाची, आणि आपल्या सतीत्वाचं रक्षण देवा इतकी तिनं तपश्चर्या केली किंवा इतकं तिचं सतीत्व होतं, आणि त्या सतीत्वाची परीक्षा घेण्यासाठी साक्षात लक्ष्मी माता पार्वती मातेनं आणि सरस्वतीनं ठरविलं की तिच्या सतीत्वाची परीक्षा घ्यायची. आणि तिच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यासाठी त्या आल्या, पण भगवंतानं तिच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः तिच्या पोटी अवतार धारण केला, आणि अवतार धारण करून त्या मातेचं सतीत्वाचं रक्षण केलं. अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याचा आज प्रगटन दिन होता, जन्मदिवस होता, आणि त्या तिन्ही देवानं मिळून दत्तात्रेय नावानं या पृथ्वी तलावर अवतार धरला. आणि अवतार घेतल्याच्या नंतर पुन्हा बऱ्याचशा जणांना त्यानं गुरुमंत्र दिला. तिथून पुढं आपल्या हे जे वैष्णव आहेत, ह्या वैष्णवालीसुद्धा माऊलीलासुद्धा त्यांच्या शिष्याकडून गुरु मिळाले, परंपरा मिळाली, गुरुची परंपरा मिळाली. अशी तिथून ही परंपरा आपल्यापर्यंत आली. असे आपल्या असलेले ते सद्गुरू दत्तात्रेय महाराज, आज त्यांचा जन्मदिवस होता, प्रगट दिन होता. अशा दत्तात्रेय गुरूंना आपल्या प्रणाम करून आज आपली ही जी कथा आहे, ही इतकी सुंदर कथा आहे की श्रीधर स्वामी सांगू लागलेले आहेत की ज्या वेळेस त्या असणाऱ्या राधेचे सासू कृष्णाला म्हणली की कृष्णा, माझी सून घरात इकली, तू माझ्या दारात कशासाठी आलास, इथं का खेळायला लागलास, तुझा इथं यायचा काय संबंध आहे. आता काही म्हाताऱ्या बाया लहान लेकराला दाब टाकी द्यात, इथं आमच्या गलीतच का आलास. अशी ती राधेची सासू कृष्णाला दटवून म्हणली, ए कृष्णा, तू इथं कशासाठी आलास बाबा. ते मला ए थेरडे, अगं आम्ही इथं खेळायला लागलो. अशी असणारे भगवान श्रीकृष्ण त्या सासूला बोलू लागलेले. वाकडे तोंड करून व्रदेशी हो, वाकडे तोंड करून व्रदेशी वेडावी जगजीवन, वृदा धावे क्रोधे करून पळे मनमोहन तितो. आव ती सासू रस्त्यावर आली, रस्त्यावर येऊन पुन्हा आणखीन द्या कृष्णाला दाब टाकायला लागली, इथं का आलास. त्यावेळेस श्रीकृष्णानं आपल्या सौंगाड्यामध्ये खेळत होते, त्यावेळेस तिला वाकडं धावलं, वाकडं तोंड केलं, आणि वाकडं तोंड करून देव तिथून कृष्ण पळून जाऊ लागले. त्यावेळेस ती वाकडं धावलं म्हणून त्या म्हातारीला राग आला, आणि ती भगवंताला धरण्यासाठी त्यांच्या मागं पळू लागलेली. घरी नंदासवे जेविला तो 2 प्रहर दिवस झाला, पुढे घेऊनी सावळा यशोदा निगे निजे निज मंचे कावरी. अहो तिथून देव पळाले, कृष्ण पळाला, ती डायरेक्ट आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर आपल्या वडिलाबरोबर नंदबाबाबरोबर जेवण केलं, आणि जेवण केल्याच्या नंतर पुन्हा 12च्या नंतर जेवण केलं, आणि पुन्हा जेवण केलं म्हणून यशोदे मातेनं काय केलं, कृष्णाला जवळ घेतलं, आणि जवळ घेऊन म्हणले, हे कृष्णा, आता जेवण केलंस, उन्हाचा पारा झाला, ऊन पडलंय, आता बाहेर खेळायला जाऊ नको. म्हणून जो यशोदे मातेनं जवळ घेतलं, आणि कृष्णाला जवळ घेऊन थापटून झोपी घालू लागलेल्या. म्हणे कृष्णा खोडी न करी, जाऊ नको कदा बाहेरी, पुढे घेऊन पुतनारी निद्रा करी सावकार. अहो माता आपल्या बाळाला म्हणायला लागली होती की हे बाळा, तू आता लय खोड्या केल्यास, पण आता काय कर, इथून पुढं आता तू बाहेर कुठं खेळायला जाऊ नको, खोड्या करू नको,
आणि त्या गवळणीला काय त्रास देऊ नको, म्हणजे आपल्या घरी त्या खोड्या सांगणार नाहीत असं असणारं म्हणून यशोदा माता आपल्या बाळाला समजून सांगत होत्या आणि आपल्या समोर पुढं घेऊन यशोदा माता उन्हाच्या पाऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन झोपलेल्या. तो इकडे राधिका सुंदरा उदका आली यमुना तीरा मनी मनी यादवेंद्रा कधी आता भेटसी. अहो दुपारची वेळ होती, कृष्ण झोपले होते, पण राधिका त्या टायमाला राधा यमुना नदीवर पाणी आणण्यासाठी जाऊ लागलेली होती. पण ज्यावेळेस राधा पाण्याला निघाली त्यावेळेस विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अहो त्या राधेला भगवंताचं ध्यान लागलं होतं, मग तिला काय पाण्याला आणाय जायला तरी तिचं मन लागत नव्हतं, घरात मन लागत नव्हतं, दारात मन लागत नव्हतं. ज्यावेळेस जशी असल तसं तिला फक्त भगवंताचं ध्यान लागलं होतं. ती तशीच भगवंताचं ध्यान मनामध्ये चिंतन करीत पाण्याला चालली आणि मनात म्हणली, हे देवा तुझी माझी भेट आता कधी होईल, तू मला कधी भेटशील, असं ती तिच्या मनामध्ये सारखा भगवंताविषयी सारखी धावा करीत होती. वस्त्र लावून या नेत्रा सुंदर उभी राधा सुंदरा मने गुण समुद्रा जगत उद्धारा प्राण देईल मी आता. अहो ज्या वेळेस राधा तिथून पाण्याला चालीत, पाण्याला जात असताना कुठं तिथून रस्ता होता, नंदबाबाच्या रस्त्याहून दारातून रस्ता होता, आणि त्यावेळेस राधा चालली भगवंताचं ध्यान करीत होती, आपल्या डोळ्यातून अश्रू येत होते, असा शोक करीत चालली होती. त्यावेळेस राधेनं आपल्या तोंडाला पदर लावला आणि पदर लावून म्हणत होती, देवा जर का तू मला आता भेटला नाहीस तर मी आता पाण्याला यमुनेवर चालले आणि तिकडे जाऊन नक्की मी प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. अशी तिची दृढ भक्ती त्या राधेची भगवंताला भेटण्यासाठी प्राणत्याग करू लागली, निश्चय केला. असं म्हणून ती राधा निघाली. जगन्नायका जगजीवना यमुना जीवनी देईन प्राणा माझ्या वेद का मनमोहना तुझ्या चरणा अंतरले. मग ती राधा म्हणू लागली की हे देवा तू माझं मन मोहून घेतलंस, माझं मन मोहून घेणारा तू भगवंत आहेस. मग काय करू आता मी, माझं तर तुझ्याशिवाय माझं मनच लागत नाही. मी आता पाण्याला चालले, जर तू मला नाही भेटलास, तू जर मला नाही भेट दिलीस तर मी नक्की प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. अशी म्हणून राधा पाण्याला जाऊ लागलेली. आईचे राधेचे अंतर जाणून या करुणा कर हळूच उठून या सर्वे सोर यमुना तीरा पाहून. अहो ज्या वेळेस राधेनं असं भगवंताचं मनोमन चिंतन केलं आणि चिंतन करून भगवंताचा धावा करीत होती, भगवंताचा धावा केलेला भगवंताला लगेच कळाला, लगेच भगवंताला ऐकिला राधेचा धावा. आणि राधा पुढं पाण्याला चालली आणि राधेचा भेटण्यासाठी, राधेला भेट देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे आपल्या मातेजवळ झोपलेले होते. हे मातेला झोपीत ठेवलं आणि गडबडीनं उठले आणि राधेला दर्शन देण्यासाठी, राधेला भेटण्यासाठी लगेच भगवान श्रीकृष्ण राधेच्या पाठीमागं यमुना नदीच्या कडीनं यमुनेकडे जाऊ लागलेले आहेत. आता राधेला भगवंत भेटणार आहेत आणि दोघांचं संभाषण होणार आहे. ती कथा आता महाराज ऐकून